नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। आणि ही प्रश्नोत्तरे सामान्य विज्ञान या विषयावर आधारित आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन दिलेले आहेत। ए 26 जानेवारी 1950, बी 15 ऑगस्ट 1947, सी 1 मे 1960, डी 26 नोव्हेंबर 1950। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1 मे 1960। महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। भारताची राजधानी कोणती आहे? ऑप्शन आहे ए मुंबई, बी कोलकाता, सी दिल्ली, डी चेन्नई। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दिल्ली। भारताची राजधानी दिल्ली ही आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 3। मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। साप्ताहिक केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन आहे ए महात्मा गांधी, बी लोकमान्य टिळक, सी सावरकर, डी गोपाळकृष्ण गोखले। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकमान्य टिळक। साप्ताहिक केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 4। भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन आहे ए नर्मदा, बी गंगा, सी यमुना, डी गोदावरी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गंगा। भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी ही आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। सिंधू संस्कृतीचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? ऑप्शन आहे ए शेती, बी व्यापार, सी मासेमारी, डी शिकार। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शेती। सिंधू संस्कृतीचा प्रमुख व्यवसाय शेती हा होता। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 6। महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? ऑप्शन आहे ए उद्धव ठाकरे, बी अजित पवार, सी देवेंद्र फडणवीस, डी एकनाथजी शिंदे। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। युनायटेड नेशन्सची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए 1945, बी 1947, सी 1950, डी 1930। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1945। युनायटेड नेशन्सची स्थापना 1945 या वर्षी झाली। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। भारताचे संविधान कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे? ऑप्शन आहे ए अमेरिका, बी ब्रिटन, सी ऑस्ट्रेलिया, डी सर्व पर्याय। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय। भारताचे संविधान अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया या सर्व देशांच्या घटनेवर आधारित आहे। त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन डी सर्व पर्याय। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन आहे
ए. गोदावरी, बी. कृष्णा, सी. तापी, डी. भीमा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी ही आहे. आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, पावसाळा हा शब्द कोणत्या ऋतूशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. वसंत, बी. शरद, सी. वर्षा, डी. हेमंत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. वर्षा. पावसाळा हा शब्द वर्षा ऋतूशी संबंधित आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते? ऑप्शन आहे ए. रायगड, बी. जुन्नर, सी. शिवनेरी, डी. पुरंदर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. शिवनेरी. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी हे आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या पक्षाचे आहेत? ऑप्शन आहे ए. काँग्रेस, बी. भाजप, सी. शिवसेना, डी. आप. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भाजप. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप या पक्षाचे आहेत. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. पृथ्वीच्या सर्वात आतील थराला काय म्हणतात? ऑप्शन आहे ए. मेटल, बी. क्रस्ट, सी. कोअर, डी. ओझोन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. कोअर. पृथ्वीच्या सर्वात आतील थराला कोअर म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री कोण आहेत? ऑप्शन आहे ए. अजित पवार, बी. देवेंद्र फडणवीस, सी. एकनाथ शिंदे, डी. उद्धव ठाकरे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. UNICEF युनिसेफ ही संस्था कोणत्या कार्यासाठी ओळखली जाते? ऑप्शन आहे ए. शिक्षण, बी. आरोग्य, सी. बालकल्याण, डी. महिला सक्षमीकरण. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. बालकल्याण. UNICEF ही संस्था बालकल्याण या कार्यासाठी ओळखली जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. हर घर जल ही योजना कोणत्या मंत्रालयाची आहे? ऑप्शन आहे ए. महिला व बालविकास, बी. जलशक्ती मंत्रालय, सी. पर्यावरण मंत्रालय, डी. गृह मंत्रालय. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जलशक्ती मंत्रालय. हर घर जल ही योजना जलशक्ती मंत्रालयाची आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. रायगड हा किल्ला कोणी बांधला? ऑप्शन आहे ए. संभाजी महाराज, बी. शिलाहार, सी. शिवाजी महाराज, डी. निजाम. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. शिलाहार. रायगड हा किल्ला शिलाहार यांनी बांधला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? ऑप्शन आहे ए. पुणे, बी. नाशिक, सी. अहमदनगर, डी. नागपूर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार अहमदनगर हा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कुठे सुरू झाला? ऑप्शन आहे ए. भाकरा नांगल, बी. शिवाजी सागर, सी. शिवथरगड, डी. दार्जिलिंग. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. दार्जिलिंग. भारतातील पहिला
जलविद्युत प्रकल्प दार्जिलिंग येथे सुरू झाला. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. सिंचन म्हणजे काय? ऑप्शन खाली दिलेले आहेत. ए. पाण्याचा साठा. बी. शेतीसाठी पाणी पुरवठा. सी. वीज निर्मिती. डी. पाणी वापरण्याची यंत्रणा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. शेतीसाठी पाणी पुरवठा. सिंचन म्हणजे शेतीसाठी पाणी पुरवठा होय. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. साताऱ्यातील कोणता जिल्हा इतिहासात प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे ए. रायगड. बी. तोरणा. सी. सज्जनगड. डी. सिंहगड. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सज्जनगड. साताऱ्यातील सज्जनगड हा किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. भारताची लोकसंख्या 2023 मध्ये सुमारे किती होती? ऑप्शन आहे ए. 130 कोटी. बी. 135 कोटी. सी. 140 कोटी. डी. 150 कोटी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 140 कोटी. भारताची लोकसंख्या 2023 मध्ये सुमारे 140 कोटी इतकी होती. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. कोणत्या राज्याला पूर्वेकडील स्वित्झर्लंड म्हणतात? ऑप्शन आहे ए. आसाम. बी. सिक्कीम. सी. नागालँड. डी. अरुणाचल प्रदेश. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सिक्कीम. सिक्कीम या राज्याला पूर्वेकडील स्वित्झर्लंड म्हणतात. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. कोणत्या शहरात विदर्भ विभागाचे मुख्यालय आहे? ऑप्शन आहे ए. पुणे. बी. नागपूर. सी. औरंगाबाद. डी. कोल्हापूर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. नागपूर. नागपूर या शहरात विदर्भ विभागाचे मुख्यालय आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 26. एकलव्य हा कोणत्या महाकाव्यातील पात्र आहे? ऑप्शन आहे ए. रामायण. बी. महाभारत. सी. रघुवंश. डी. मेघदूत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. महाभारत. एकलव्य हा महाभारत या महाकाव्यातील पात्र आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? ऑप्शन आहे ए. मोर. बी. हत्ती. सी. वाघ. डी. गवा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. मोर. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. माझगाव डॉक हे कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे ए. जहाज बांधणी. बी. विमान उत्पादन. सी. रेल्वे उत्पादन. डी. रसायन उद्योग. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. जहाज बांधणी. माझगाव डॉक हे जहाज बांधणी या क्षेत्रात प्रसिद्ध आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? ऑप्शन आहे ए. 1645. बी. 1666. सी. 1674. डी. 1680. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 1674. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 या वर्षी झाला. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रात गौरव ग्राम योजना कोणत्या उद्दिष्टासाठी आहे? ऑप्शन आहे ए. महिलांचे सबलीकरण. बी. आदिवासी विकास. सी. ग्रामीण स्वच्छता आणि विकास. डी. लघु उद्योग प्रोत्साहन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. ग्रामीण स्वच्छता आणि विकास. महाराष्ट्रात गौरव ग्राम योजना
ग्रामीण स्वच्छता आणि विकास या उद्दिष्टांसाठी आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील.